ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ವ್ಯಾಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಡುವಂತಹ ಮೊಹಾವರೋं को अर्थ के साथ जोड़ के लिखिए ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಎರಡನೇ ಭಾಗದ ಒಂದು ವಿಡಿಯೋನ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। आत्मीय विद्यार्थियों, अभी तक मैंने जो मुहावरों को अर्थ के साथ जोड़िए इसका पहला वीडियो आपके सम्मुख मैंने भेज दिया है। अब मैं आपको इसका दूसरा वीडियो यानी जो बचे हुए मुहावरे हैं उनका आज मैं यहाँ पर पढ़ाऊंगा और ध्यान से उनको अगर आप पढ़ेंगे और जैसे जैसे मैं पढ़ाता जाता हूँ वैसे वैसे आप अगर नोट में लिखते जाएंगे तो बहुत ही अच्छा होगा। तो कल मैंने आपको बताया था, मेरे पिछले क्लास में मैंने आपको बताया था, मैंने 6 मुहावरों के यहाँ पर अर्थ बताए थे। अब मैं 7वां जो मुहावरा है तो इसका खुलासा मैं करूंगा, इसके बारे में मैं आपको पढ़ता हूँ। सबसे पहले यहाँ पर देखिए, हवा से बातें करना। कब हम हवा से बातें करते हैं? हम जब तेज जाते रहते हैं तब हवा से बातें होती है, यानी आप धीरे जाएंगे तो आपको हवा नहीं लगेगी, जब आप तेज जाएंगे तो आपको हवा लगेगी, ऐसा लगने लगेगा कि आप हवा से बातें कर रहे हैं। ಅಂದ್ರೆ ನೀವು ಸ್ಪೀಡ್ ಹೋಗೋತ್ನೇ ಗಾಳಿ ನಿಮಗೆ ಬಹಳ ಹೊಡಿತದ, ಅವಾಗ ಏನ್ ಅನಿಸ್ತದ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಗಾಳಿ ಜೊತೆ ಮಾತಾಡಕತ್ತೀರಿ ಅಂದಂಗ ಅನಿಸ್ತದ। ಹಾಗಾದ್ರೆ ಅದರ अर्थ ಏನ್ ಇದ್ದಿರಬಹುದು? असहनीय दुख होना नहीं हो सकता, और उसके बाद रूट जाना नहीं हो सकता, धुन सवार होना नहीं हो सकता, तेज दौड़ना इसके लिए सही है। और दूसरा है सिर पर भूत सवार होना, ತೆಲಿಯೊಳಗೆ ದೆವ್ವ ಹಕ್ಕೋದು ಅಂದ್ರೆ ಏನ? असहनीय दुख होना नहीं, रूट जाना नहीं, धुन सवार होना ಅಂದ್ರ ಒಂದ ವಿಚಾರನ ತಲೆಯಾಗ ತಗೊಂಡು ಅದನ್ನ ಹಂಗ ಅದನ್ನ ಮಾಡ್ಲಾರ್ದಂಗ ನಾ ಇರಂಗೇ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನ ಮಾಡ್ಲಾರ್ದ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಗ ಇರೋದು। उसके बाद कलेजा फटना, ಎದಿ ಒಡೆಯೋದು। ಯಾವ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಎದಿ ಒಡಿತದ? असहनीय दुख होना, ಯಾವಾಗ ನಮಗ ಸಹನೆ ಆಗಲಾರಂತ ದುಃಖ ಆಗ್ತದಲ್ಲ ಅವಾಗ ಅದು ಆಗ್ತದ। ಹಿಂಗಾಗಿ असहनीय दुख होना ಅಂದ್ರ ಏನು? कलेजा फटना। और उसके बाद मुंह फुलाना, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಾವು ಹಿಂಗ ಶಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿರ್ತೇವೆ, कभी कभार हम क्या रूठ जाते हैं, रूठने के बाद हमारा मुंह थोड़ा सा बड़ा हो जाता है, इस तरह मुंह फुलाते हैं। तो मुंह फुलाना इसका मतलब है रूठ जाना। तो इस प्रकार आप एक एक करके सही इनके अर्थ लिखते जाएंगे तो आपके लिए किसी प्रकार का भी यह आपको डिफिकल्ट नहीं लगेगा। इसके बाद है 8th वन, आसमान सिर पर उठाना। हम कब आसमान सिर पर उठाते हैं? जब बहुत ही हल्ला मचाते हैं या बहुत ही बड़ी समस्या ले लेते हैं तो उस समय हमको लगने लगता है कि हमारे ऊपर आसमान आ गया है। तो उसके लिए क्या हो सकता है? देखिए, काम बिगड़ जाना नहीं हुए, बहुत शोर मचाना, सफल न होना, वश में करना नहीं। तो इसके लिए क्या होगा? बहुत शोर करना, यह ठीक होगा। आसमान सिर पर उठाना इसका मतलब है बहुत शोर करना। और उसके बाद इशारे पर नचाना यानी ನಾವು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೇವೆ ಅವು ಬಳ್ಳಗಾಡ್ಸಕತ್ತಾರ ನೋಡ ಅಂತ ಹೇಳಿ, ಬಳ್ಳಗಾಡ್ಸೋದಂದ್ರೆ ಏನ? ಪೂರ್ಣವಾಗಿ ವಶದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು। इशारे पर नचाना इसका मतलब है वश में करना। लास्ट जो ऑप्शन है वश में करना वो ठीक है। और उसके बाद गुड़ गोपर होना। गुड़ ಏನಿ? ಬೆಲ್ಲ। ಗೋಬರ ಅಂದ್ರೆ ಗೊಬ್ಬರ। ಬೆಲ್ಲ ಇದ್ದಿದ್ದು ಗೊಬ್ಬರ ಆಗೋದು ಅಂದ್ರೆ ಚಲೋ ಇದ್ದಿದ್ದು ಕೆಡೋದು। तो उसका मतलब क्या है कि काम बिगड़ जाना इसके लिए सही अर्थ है। दाल न गलना, ब्याಳಿ ಕುದಿಲಾರ್ದಂಗಿರೋದು ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗಲಾರ್ದಂಗಿರೋದು। सफल न होना इसके लिए ठीक है। तो इस प्रकार अगर आप इनको ज्यादा सुनेंगे, ज्यादातर आपको इनको देखेंगे, पढ़ेंगे और लिखेंगे तब जाके ये आपको पूरी तरह से अभ्यस्त आप हो जाएंगे इनके लिए। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಮುಹಾವರೆಗಳನ್ನ ಅರ್ಥದ ಜೊತೆಗೆ ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯೋದರ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ವರ್ಕ್ಬುಕ್ ದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ 8 ಮುಹಾವರೆಗಳನ್ನ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ। ಇನ್ನು ಮೇಲೆ ಈ ಇನ್ನುಳಿದ ಅಂದ್ರೆ
ಪಾಠದಲ್ಲಿ ಇರದೇ ಇರುವಂತಹದ್ದು, ವರ್ಕ್ ಬುಕ್ ದಲ್ಲಿ ಇರದೇ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಮುಹಾವರೆಗಳು ಕೂಡ ತಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಬರಬಹುದು. ಆ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಅಂತ ಒಂದು ಮುಹಾವರೆಗಳನ್ನ ಇನ್ನು ನಾನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈಗ ಒಂದೊಂದಾಗಿ ಅವುಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ಕೊತಾ ಹೋಗೋಣ. आत्मीय विद्यार्थियों, अब तक जो वर्कबुक में 8 मुहावरों के साथ अर्थ जोड़ के लिखिए, यह मैंने आपको बताया था. अब मैं इसके अलावा और भी जो मुहावरे हैं वो शायद आपके प्रश्न पत्रिका में आ सकते हैं, तो उन मुहावरों का मैं अब आपको बताने जा रहा हूं. सबसे पहले अब देखेंगे कि 9th one ಅಂದ್ರೆ 9ನೇ ಒಂದು ಕಂಚನ್ ಬರಸ್ನ. ಕಂಚನ್ ಬರಸ್ನ ಅಂದ್ರೆ ಬಂಗಾರ ಸುರಿಯೋದು. ಈಗಾಗಲೇ ಇದು ಬಂದೈತಿ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಾನು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಂಚನ್ ಬರಸ್ನ ಇದರ ಒಂದು ಮೀನಿಂಗ್ ಏನಾಗ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಹಾರ್ ಜಾನ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆಮದನಿ ಬಡನ, सम्मान बढ़ाना, अत्यधिक खुश. आमदनी बढ़ना ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿದೆ. ಇನ್ನು ಫೂಲೆ ನ ಸಮಾನ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗೋದು, ಬಹಳ ಉತ್ಸಾಹಿತ ಆಗೋದು, ಬಹಳ ಆನಂದ ಆಗೋದು. ಇನ್ನು ಯಾವುದು ಹಾರ್ ಜಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಆಮದನಿ ಬಡನ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಸಮ್ಮಾನ್ ಬಡಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಅತ್ಯಧಿಕ ಖುಷ್ ಹೋನ ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಫೂಲೆ ನ ಸಮಾನ ಅಂದ್ರ ಅತ್ಯಧಿಕ ಖುಷ್ ಹೋನ. ಇನ್ನು ಮೂಹ ಕಿ ಖಾನ ಅಂದ್ರ ಪೆಟ್ಟು ಬೀಳೋದು ಅಥವಾ ಅಸಹ್ಯ ಆಗೋದು ಅಥವಾ ಅಪಮಾನ ಆಗೋದು ಅನ್ನುವಂತ ಅರ್ಥ. ಇನ್ನ ಮೂಹ ಕಿ ಖಾನ, ಹಾರ್ ಜಾನ, ಅಪಮಾನಿ, ಆಮದನಿ ಬಡಾನ, ಸಮ್ಮಾನ್ ಬಡಾನ, ಆಮೇಲೆ ಅತ್ಯಧಿಕ ಖುಷ್ ಹೋನ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಮೂಹ ಕಿ ಖಾನ ಅಂದ್ರ ಹಾರ್ ಜಾನ, ಸೋತ್ ಹೋಗೋದು. पत पानी बनाना यानी अच्छा बनाना, तो यहाँ पर सम्मान बढ़ाना, इसका मतलब होता है सम्मान बढ़ाना, यानी पत पानी बनाना, सम्मान बढ़ाना. तो इस प्रकार इन 4 मुहावरों का अर्थ तो इस प्रकार होता है. और उसके बाद जो नेक्स्ट है 10th वन, तो 10th वन हम देखेंगे दम न लेना. ಅಂದ್ರೆ ಒಟ್ಟ ದಣಿ ಮಾರಿಸಿಕೊಳ್ಳೋಂಗಿಲ್ಲ, ನಿರಂತರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು. ಏನಾಗ್ತದ, कठिन परिश्रम करना. दम न लेना, कठिन परिश्रम करना. उसके बाद कमर सीधी करना. कमर सीधी करना ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ದಣಿ ಮಾರಿಸಿಕೊಳ್ಳೋದು, ಆರಾಮ್ करना. कमर सीधी करना इसका मतलब है आराम करना, ಸ್ವಲ್ಪ ಆರಾಮ್ ತಗೊಳ್ಳೋದು. उसके बाद तिनक जाना ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಬರೋದು. ಯಾವಾಗ ಸಿಟ್ಟಿಗೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಬಹಳ तिनक जाना, क्रोधित होना, तो इसके लिए ठीक है. और उसके बाद नाम जगाना ಅಂದ್ರೆ ಕೀರ್ತಿ ತರೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ಕೀರ್ತಿ ಪಾನ, नाम जगाना, कीर्ति पाना. तो इस प्रकार ये 10वां हो गया. और उसके बाद आपको 11वां 11th वन ಪೋಲ್ ಖುಲ್ನಾ ಅಂದ್ರೆ ಭೇದ ಗೊತ್ತಾಗೋದು, ರಹಸ್ಯ ಗೊತ್ತಾಗೋದು ಅಂತ ಹೇಳಿ, ರಹಸ್ಯ ಪ್ರಕಟ ಕರ್ನ ಎರಡನೇ ಏನು ಆಪ್ಷನ್ ಅದ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಸರಿ ಹೋಗ್ತದ. उसके बाद ढाढ़स बंधाना ಅಂದ್ರೆ ಗಟ್ಟಿ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಹಿಮ್ಮತ್ बढ़ाना. ढाढ़स बंधाना, हिम्मत बढ़ाना. और उसके बाद मौत के घाट उतारना ಅಂದ್ರೆ ಸಾಯಿ ಹೊಡೆಯೋದು, ಮಾರ್ डालना. और उसके बाद आग उगलना ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟು, गुस्सा करना. आग उगलना ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಹಾಕೋದು, गुस्सा करना इसका मतलब होता है. और 12th वन लू उतारने का मतलब है यहाँ पर देखेंगे कि क्या क्या होता है. और उसके बाद अगर आपको पता नहीं चलता है तो लू उतारने का मतलब क्या है, तो आगे चले जाएंगे. थू करना ಅಂದ್ರೆ ಬೈಯೋದು. उसके बाद बहुत क्रोधित होना नहीं हो सकता, चकित होकर देखना नहीं हो सकता, बेइज्जत करना इसके लिए ठीक है. थू करना, बेइज्जत करना. उसके बाद आग बबूला होना ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಸಿಟ್ಟು ಬರೋದು. बहुत क्रोधित होना, जो ಒಂದನೇದೇನು ಆಪ್ಷನ್ ಅದಲ್ಲ, बहुत क्रोधित होना ಇದಕ್ಕೆ ಸರಿ ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಆಂಖೆ ಫಾಡೆ देखना ಅಂದ್ರೆ ಏನು, चकित होना, कಣ್ಣು ತೆರೆದು ನೋಡೋದು, आश्चर्यದಿಂದ ನೋಡೋದು, चकित होना इसके लिए ठीक है.
और लू उतारना अब कौन सा रह गया ಅಹಂ ಉತಾರ್ನ ಅಹಂಕಾರವನ್ನ ಇಳಿಸೋದು ಅದಕ್ಕೆ ಲು ಉತಾರ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಯಾವ್ದಾದ್ರೂ ನಿಮಗೆ ತಿಳಿಲಿಲ್ಲ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೋಗಿ ಬಿಡಬೇಕು. ಯಾವ್ದು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಉಳಿತದ ಅದೇ ಅದರದ ಏನಾಗಿರ್ತದ ಸರಿಯಾದಂತಹ ಅರ್ಥ ಆಗಿರ್ತದ. ಈ ರೀತಿ ನೀವು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಬೇಕು. 13ನೇದು ಟಾಂಗ್ ಅಡಾನ. ಟಾಂಗ್ ಅಡಾನ ಅಂದ್ರೆ ಅಡ್ಡ ಬರೋದು. तो क्या हो सकता है बाधा डालना. टांग अड़ाना यानी बाधा डालना. तो ठीक है, उसके लिए रंग बदलना. रंग बदलना ಅಂದ್ರೆ ಸ್ವಭಾವ ಬದಲನ, ಚೇಂಜ್ ಆಗೋದು, ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗೋದು ಅಥವಾ ಬಣ್ಣ ತೋರಿಸೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಣ್ಣ ಬದಲಾಯಿಸೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ರಂಗ್ ಬದಲನ. दिल बैठ जाना. दिल बैठ जाने का मतलब होता है व्याकुल होना, ಬಹಳ ಬೇಜಾರಾಗೋದು. ಏನಪ್ಪಾ ಹಿಂಗಾಗಿಬಿಡುತ್ತಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ದಿಲ್ ಬ್ಯಾಟ್ ಜಾನ. ಮಕ್ಕಿ ಮಾರ್ನ. ಮಕ್ಕಿ ಮಾರ್ನ ನೊಣೆ ಹೊಡೆಯೋದು ಯಾವಾಗ ಹೊಡಿತೀವಿ ಖಾಲಿ ಇದ್ದಾಗ. बेकार बैठना. मक्खी मारना इसका मतलब है बेकार बैठना. और उसके बाद 14th वन ಗಮ್ ಕೆ ಆಂಸು ಪೀನಾ. ಗಮ್ ಕೆ ಆಂಸು ಪೀನಾ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ದುಃಖವನ್ನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳೋದು. ದುಃಖ ದರ್ದ ಸಹನ. ದುಃಖ ದರ್ದ ಸಹನ. ಗಲೆ ಪಡನ. ಗಲೆ ಪಡನ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಬೀಳೋದು ಅಥವಾ ಗಂಟ ಬೀಳೋದು. ಅದಕ್ಕೇನಂತಾರ ಮುಸೀಬತ್ ಪೀಛೆ ಪಡನ. ಮುಸೀಬತ್ ಪೀಛೆ ಪಡನ. 9-2-11 ಹೋನಾ. 9-2-11 ಹೋನಾ ಅಂದ್ರೆ ಭಾಗ ಜಾನ. ಆಲ್ರೆಡಿ ಇದು ಬಂದೈತಿ, ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಂದೈತಿ. 9-2-11 ಹೋನಾ ನೀ ಭಾಗ ಜಾನ, ಓಡ್ ಹೋಗೋದು. ಶ್ರೀ ಗಣೇಶ್ ಕರ್ಣ ಇದೆಲ್ಲರಿಗೂ ಬರ್ತದೆ. ಶ್ರೀ ಗಣೇಶ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಏನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋದು, ಆರಂಭ ಕರ್ಣ ಅಥವಾ ಶುರುವಾತ್ ಕರ್ಣ. तो श्री गणेश करना यानी शुरुआत करना. और उसके बाद 15th वन अंगूठा दिखाना. अंगूठा दिखाना यानी इसका मतलब है अंगूठा दिखाना, साफ इनकार करना. ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತೇವಲ್ಲ ಮಾಡಿ ಹಂಗ್ अंगूठा दिखाना है होगा अंदंगದು. तो इसका मतलब है कि मैं काम नहीं कर सकता. ठेंगा दिखाना कहते हैं उसे. कलई खुलना. कलई खुलना यानी भेद खुलना. ಇಲ್ಲಿ ಕಲೈ ಖುಲ್ನಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಳಗಿದ್ದಿದ್ದು ಏನನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, भेद खुलना. तो उसके बाद गले का हार. गले का हार यानी बहुत ही प्यारा. ये ऑलरेडी आ गया है और एक बार आया है. गले का हार यानी बहुत ही प्यारा. घास काटना. घास काटना इसका मतलब होता है व्यर्थ समय गवाना. घास काटना ಅಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಹುಲ್ ಕೊಯ್ಕೊಂಡು ಕೊಡೋದು. ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಕೂಡ ಏನೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ घास काटना ಅಂದ್ರೆ ಹುಲ್ಲು ಕೊಯ್ಕೊಂಡು ಕೊಡೋದು. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರ ವ್ಯರ್ಥ ಸಮಯ ಗವಾನ. और उसके बाद 16th वन 16ನೇದು ಚಂಪತ್ ಹೋ ಜಾನ. ಚಂಪತ್ ಹೋ ಜಾನ ಅಂದ್ರೆ ಗಾಯಬಾಗೋದು. ಚಂಪತ್ ಹೋ ಜಾನ ಅಂದ್ರೆ ಗಾಯಬಾಗೋದು. ಅದಕ್ಕೆ ಗಾಯಬ ಹೋ ಜಾನ. उसके बाद धूम दबाकर भागना. धूम दबाकर भागना यानी धूम दबाकर भागना यानी डर कर भागना. ಈಗ ನಾಯಿ ಬಾಲ ಕೆಳಗೆ ಹಾಕೊಂಡು ಓಡ್ತದ ಅಂದ್ರೆ ಹೆದರಿ ಓಡ್ತದ. डर कर भागना. तो धूम दबाकर भागना यानी डर कर भागना. उसके बाद 10 से मस न होना. 10 से मस्त न होना. तो इसका मतलब होता है 10 से थोड़ा भी विचलित न होना. ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡ ಏನಾಗಂಗಿಲ್ಲ, ವಿಚಲಿತ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಕೂಡ ಹೆದರದೇ ಇರುವಂತದ್ದು. ಅದಕ್ಕೆ 10 से मस्त न होना. नाक रगड़ना. नाक रगड़ना इसका मतलब होता है मिन्नते करना. विनती ಮಾಡೋದು, ಬಹಳ ವಿನಂತಿ ಮಾಡೋದು, ಬಹಳ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬಹಳ ಅನುನಯ ವಿನಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬಹಳ ಕಾಲ್ ಬೀಳೋದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೇನಂತಾರ नाक रगड़ना. तो इस प्रकार ये हो गया. और 17th वन ढोल पीटना. ढोल पीटना का मतलब है बात को हर जगह बताते रहना, बताते फिरना. ढोल पीटना ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಾವು ಡಂಗೂರ್ ಸಾರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ढोल पीटना तो डंगूर सारो. डंगूर सारोದಂದ್ರೆ ಏನು, ಮಾತನ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋಗೋದು. बात को सभी जगह पर बताते जाना. और उसके बाद चल बसना. चल बसना देखिए, चल बसना ಅಂದ್ರೆ ಸಾಯೋದು, ಸತ್ ಹೋಗೋದು, मर जाना. चल बसना यानी मर जाना. उसके बाद पेट में चूहे दौड़ना. ಹೊಟ್ಟೆಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡೋದು. ಯಾವಾಗ बहुत जोर से भूख लगना.
बहुत जोर से जब भूख लगती है तो पेट में चूहे दौड़ते हैं। तो उसके बाद पगड़ी उछालना यानी अपमानित करना, बेइज्जती करना और इज्जत किसी का उतारना, तो इसे क्या कहते हैं, पगड़ी उछालना। इस प्रकार इन मुहावरों का अर्थ हो सकता है। और उसके बाद ये लास्ट वन है लोहा लेना यानी पंगा लेना यानी बदला लेना। ಲೋಹ ಲೇನ ಅಂದ್ರ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಯಾರದಾರ ಒಂದು ವೈರತ್ವವನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದು ಅಥವಾ ಯಾರ ಜೊತೆ ಹೊರದಾಟಕ್ಕೆ ಇಳಿಯೋದು, ಅದಕ್ಕೆ ಲೋಹ ಲೇನ ಅಂತಾರೆ, ಬದಲಾ ಲೇನ। और उसके बाद हाथ पैर मारना ಅಂದ್ರ ಕೊನೆ ಕ್ಷಣದೊಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಬದುಕೊಳ್ಳಾಕ ಏನಾರ ಹಿಂಗ ಕೈ ಕಾಲು ಹಿಡಿತೀವಿ, ಎಲ್ಲೇ ನೀರಾಗ ಬಿದ್ದಾಗ कोशिश करना, इसका मतलब होता है कोशिश करना। ईद का चांद होना, ಇದು ಬಹಳ ಫೇಮಸ್ ಒಂದು ಮುಹಾವರ। ईद का चांद होना ಅಂದ್ರ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಕಾಣೋದು, बहुत कम दिखाई देना। ಯಾಕಂದ್ರೆ ಈದ್ का चांद ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಕಾಣ್ತದ, ಹಂಗ ನೀನು ಈದ್ का चांद ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಕಾಣುವಂತಹ ईद का चांद ये बहुत ही आम मुहावरा है। तो इसका मतलब है कि बहुत कम दिखाई देने वाला। और उसके बाद कूच करना यानी प्रस्थान करना, कूच करना यानी चले जाना, कूच करना यानी वहां से निकल पड़ना। तो इस प्रकार देखिए मुहावरों का अर्थ बहुत ही सोच समझ कर लिखिए। अगर आपको कोई एक मुहावरे का अर्थ समझ में नहीं आ रहा है तो आगे चले जाइए, जो भी आपको समझ में आ रहा है उसे पहले लिखिए और उसके बाद जो आ रहा है उसे लिखिए, और जो नहीं आ रहा है वहां पर जो बचा हुआ रहता है वही उसका ऑप्शन रहता है। तो इस प्रकार, क्योंकि यहाँ पर 4 होते हैं और 4 के वहां पर ऑप्शन भी 4 होते हैं, तो इसीलिए एक भी वहां पर ज्यादा नहीं होता, और ज्यादा न होने के कारण से लास्ट में जो बच जाता है वही अंत के लिए हो सकता है। तो इस प्रकार आसानी से आप मुहावरों को अर्थ के साथ जोड़कर लिख सकते हैं। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇದು ಬಹಳ ಸರಳವಾಗಿ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ಗಳಿಸುವಂತಹ ಒಂದು ವಿಧಾನ। ಇದನ್ನು ಬಹಳ ಸರಿಯಾಗಿ ಬರೀತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ। ಈಗ ಇದರ ನಂತರ ಮುಂದಿನ ಒಂದು ವ್ಯಾಕರಣದ ಅಧ್ಯಾಯದ ಪಾಠವನ್ನು